पुढच्या बातमीकडे वळूया। रखडलेली शेतकऱ्यांची कर्ज, शिक्षकांचा पगार अशा अनेक कारणांनी नाशिक जिल्हा बँक अडचणीत आलेली आहे। मात्र असं असून सुद्धा बँकेच्या संचालकांनी मात्र बँकेत कर्मचारी भरतीत रस दाखवलाय, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। एक दोन नव्हे तर बँकेत आपल्या कोट्यातील 300 अंशतः कर्मचारी भरतीचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे। काल संध्याकाळी संचालक मंडळाची बैठक झाली। या बैठकीत 10 लाख सभासद शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाचं नियोजन कसं करावं यावर चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र त्याऐवजी संचालकांनी न्यायालयीन चौकशीत अडकलेल्या 300 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची दखल घेण्यात धन्यता मानली। जिल्हा बँकेच्या मार्फत कुठलाही बँकिंगचा व्यवहारच चालू नाही। म्हणजे आज तिथं बँक म्हणून काय चालू आहे, नुसतंच एक कॉपरेटिव्ह संस्था म्हणून ती कदाचित चालू आहे। बँकिंग म्हणजे तिथं ना ई बँकिंग चालू आहे, ना कॅश तिथं अवेलेबल आहे। त्यामुळे बँकिंगचा कुठलाही व्यवहार चालू नाही। आणि मग बँकेत काम चालू नसताना कर्मचारी लागणार का, हा सुद्धा विचार कुठेतरी झाला पाहिजे। आणि त्यामुळे मी आपल्याला काल म्हटलं तसं प्रशासन अतिशय चुकीच्या पद्धतीनं बँकेला पुढे नेतंय, याचंच हे पुन्हा एक उदाहरण आहे।